आपण पाहतात SP न्यूज. मी संतोष पाटील. गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला विविध अंगाने आता उकळी आली आहे. 1108 संस्थांचा न्याय प्रक्रिया आणि गोकुळवर प्रशासकांबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच असल्याचे भाजपच्या गोटातून आता बोलले जाऊ लागले आहे. भाजपवर उपकार केल्याची भाषा राष्ट्रवादीने करू नये असाही टोकाचा सल्ला भाजपच्या गोटातून आता ऐकायला येऊ लागला आहे. काही वर्षांपूर्वी KDC बँकेवर प्रशासक आला, बँकेची स्थिती सुधारली. बाजार समितीवर प्रशासकाला कोट्यावधीचा निधी वाढून मार्केट कमिटी रुळावर आली. मग गोकुळवर प्रशासक आल्यास अडचण येईल असे राष्ट्रवादीला का वाटते, असाही प्रश्न भाजपकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणतात की आम्ही भाजपला सोबत घेऊन कागलमध्ये सभापती पद दिले. यावर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर केले आहे. गोकुळ दूध संघात महायुतीचाच पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसचा चेअरमन व्हावा यासाठी भाजपने आग्रह धरला होता. जिल्हा परिषद निवडणूक असो किंवा करवीर पंचायतीमध्ये असो, भाजपने राष्ट्रवादीला साथ दिली. इतकंच काय, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीसाठी जीवाचे रान केले. त्यामुळे एका कागलसारख्या ठिकाणी भाजपचा सभापती केला म्हणून राष्ट्रवादीने उपकाराची भाषा करू नये हे राष्ट्रवादीला शोभतही नाही, असा सल्ला भाजपच्या गोटातून आता दिला जाऊ लागला आहे. गोकुळच्या दूध संघातील 2 जाहीर कार्यक्रमांचा उल्लेखही आता राष्ट्रवादीचे नेत्यांच्याकडे बोट दाखवून भाजप करत आहे. राष्ट्रवादीच्या एका नेत्याला आमदार सतीश पाटील यांनी आमच्याकडून तुम्ही निवडणूक लढवा अशी एक ऑफर दिली होती. तसेच गोकुळच्या ताराबाई पार्कातील एका जाहीर कार्यक्रमानंतर लगेचच काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप सरकारवर आगपाकड केली होती. या दोन्ही घटनांकडे बोट करून भाजप आता म्हणते की ह्या वेळेला राष्ट्रवादीचे नेते गप का बसले, गोकुळचे नेत्यांनी निमूटपणे हे ऐकून का घेतले. राष्ट्रवादीचे नेते गोकुळमध्ये महायुतीची सत्ता असल्याचे सांगतात, मात्र ते अशा जाहीरपणे भाजपच्या किंवा महायुतीच्या बाजूने उभे राहत नसल्याचा खेद भाजपकडून व्यक्त केला जात आहे. राज्याच्या राजकारणात महायुती म्हणून काम करायचे आणि जिल्ह्याच्या आणि स्थानिक राजकारणात तसेच सहकारात तसेच इतर अन्य निवडणुकीत विपरीत भूमिका घ्यायची अशी राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मात्र आता जनतेला वेड्यात काढण्याचे हे दिवस संपले आहेत. स्थानिक राजकारण चालवण्यासाठी महायुतीच्या सत्तेचा आधार घेऊन सहकारातल्या निवडणुकीत राजकारण नको म्हणून आपल्याला हवी तशी सोयीची भूमिका घ्यायची ही राष्ट्रवादीची पद्धत यापुढे चालणार नाही, असे भाजप नेते उघडपणे म्हणू लागले आहेत. एका गंभीर मुद्द्याकडेही भाजपने लक्ष वेधले आहे. गोकुळमधील 1108 दूध संस्थांची पात्रता आणि अपात्रता ठरवण्यासंदर्भात न्यायिक प्रक्रिया सुरू आहे. मात्र याबाबत सहाय्यक निबंध कार्यालयावर मोर्चे काढले जात आहेत. तसेच या कार्यालयातून राजकीय वास येत असल्याचे वक्तव्य करून संशय पेरला जात आहे. असे होते तर सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांची मुदत संपलेली नसतानाही त्या ठिकाणी सुजय कदम यांना कोणी आणले, या गोष्टीला आता कशाचा वास येत आहे, असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे. गोकुळच्या निवडणुकीत 1108 दूध संस्थांना न्याय दिल्याशिवाय किंवा त्यांचे सभासदत्व अबाधित राहिल्याशिवाय गोकुळची निवडणूक होणे म्हणजे सभासदांवर आणि ह्या दूध संस्थांवर अन्याय केल्यासारखे होईल. हीच भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही असल्याचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे
1108 दूध संस्थांचा निकाल लागल्याशिवाय गोकुळची निवडणूकच नको. दरम्यान लांबलेल्या या निवडणुकीमुळे गोकुळवर जर प्रशासक आलाच तर त्याचे स्वागतच केले पाहिजे असे ही भाजपने स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप आणि राष्ट्रवादीमधील अंतर्गत घुसळण आणखी वाढल्यास आश्चर्य वाटायला नको. नमस्कार. अशाच राजकीय अपडेट पाहण्यासाठी आपण पाहत राहा SP न्यूज. धन्यवाद.